जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं यश तर भारतीय जनता पार्टीला मात्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या दारुण पराभवाला सामोरे जावं लागले. मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या 20 राजकीय घडामोडी जाणून घेऊया. अजितदादा पवार यांच्या संपूर्ण अपघाताविषयीची माहिती, ते कोण आहेत मुख्य आरोपी, या सगळ्या बातम्यांचा घेऊया महत्वाचा आढावा. जाणून घेऊया आजची सगळ्यात मोठी 20 बातम्यांची खबरबात. भालचंद्र नेमाडे यांचा संताप, तर मराठीसाठी अल्पसंख्याक दर्जा मागायची वेळ येईल, मराठीसाठी सर्वांनी आग्रही व्हा, भालचंद्र नेमाडे यांचा पुरस्कार. मराठी शाळांमध्ये सोयी सुविधांची वानवा, सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर, 10,000 शाळांमध्ये पिण्याचे पाणीच नाही, अल्पसंख्याक शाळांमध्ये मराठी शिक्षकच नसल्याची धक्कादायक माहिती आली समोर. AI मुळे महिलांच्या नोकरीला सर्वाधिक धोका, मूडीजच्या अहवालाचा धक्कादायक अंदाज आला समोर. AI मुळे नोकऱ्या होणार समाप्त, धक्कादायक रिपोर्ट. केजरीवाल निर्दोष, मद्य धोरण घोटाळा, मनीष सिसोदिया देखील सुटले, नरेंद्र मोदी सरकारवरती सर्वात मोठे आरोप. अजितदादा सुनेत्र पवारांना क्लीन चिट, शिखर बँक घोटाळा प्रकरणी EOW चा क्लोजर रिपोर्ट, रोहित पवारही झाले दोषमुक्त, त्यामुळे आता पवार कुटुंबियांना मिळाला सर्वात मोठा दिलासा. संकटातही विनोद शोधतो तोच खरा मराठी माणूस, एकनाथ शिंदे यांची ग्वाही, डिजिटल माध्यमांवरती मराठीचा वापर वाढवा, सुनेत्र पवार यांचं मत. काबे येथे प्रमाण मराठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला भाषेचा रंजक प्रवास, अस्मितेच्या ओझ्याखाली विनोद दबल्याची व्यक्त केली खंत, मराठीला ज्ञानभाषा व्यवहाराची भाषा करूया, मुख्यमंत्री फडणवीस. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती, दोन्ही देशांचे एकमेकांवरती हल्ले, खुले युद्ध सुरू झाल्याची पाकची मोठी घोषणा, देशभरात खळबळ. अजितदादा पवार धुक्याने गेले की धोक्याने, राज ठाकरे यांचा प्रघात, सरकारच संशयाची भूते नाचवत असल्याचा केला थेट आरोप, सुनेत्र पवार यांनी भूमिका मांडावी, राज ठाकरे यांचं मत. मराठी भाषेची सक्ती करावी लागते ही खेदाची बाब, उद्धव ठाकरे यांचा पलटवार, मुंबईवर पुन्हा सत्ता घेणार म्हणजे घेणार, उद्धव ठाकरेंची पुन्हा मुंबईत दरपोक्ती. खगोलप्रेमींनी ब्लड मूनची पर्वणी, भारतातून मंगळवारी दिसणार खग्रास चंद्रग्रहण, मंगळवारी 3 मार्च रोजी भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसल्याने सगळ्यांना फायदा होणार. कोरोनात त्यांनाही जोखीम, 50 लाखांची भरपाई द्या, पर्यवेक्षकाला भरपाई देण्याचा हायकोर्टाचा MSRTC ला आदेश, न्यायालयाचं महत्वाचं निरीक्षण आलं समोर. मंत्र्यांच्या ब्रीफिंगला गैरहजर, IAS अधिकारी निलंबित, विधानसभेतील निदर्शनानंतर मुख्यमंत्र्यांची कारवाई, पंकजा मुंडेंना बोलवणे न येणे धोकादायक. शिखर बँक कर्ज घोटाळा, राजकीय नेत्यांना दिलासा, अजित पवारांचाही समावेश, त्यामुळे 2002 पासूनची जी घडामोड आता मात्र होणार कायमची बंद. शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटींची मागणी, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार देवेंद्र फडणवीस यांचा सगळ्यात मोठा निर्णय. एप्स्टीनच्या गुन्ह्याची माहिती नाही, त्यांना भेटलेही नाही, हिलरी क्लिंटन यांची अमेरिकेच्या काँग्रेसच्या समितीसमोर 6 तास साक्ष, त्यामुळे आता होणार नवीन खुलासा. कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्या, छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरण ठरवण्याचा केला छगन भुजबळांनी आग्रह. देशाच्या राजकारणामध्ये सध्या अजितदादा पवार यांच्या मृत्यूचा गूढ कधी उघडणार यावरती सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यामुळे अजित पवारांचा अपघात की घातपात हे लवकरच समजेल. मात्र रोहित पवारांनी केलेले आरोप मात्र कोणत्या नेत्यांकडे आपला पूर्णपणे वर्चस्व करतात हे लवकरच कळेल. परंतु सध्या मात्र अजितदादा पवार यांचा अपघात झालाय
हे मात्र नक्की महाराष्ट्राला अजूनही दुःख होत आहे. धन्यवाद.